राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या माध्यमातून सध्या 4000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मिती होत असून त्याचा लाभ 8 लाख शेतकऱ्यांना होतोय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। पुढील वर्षी आणखी 10,000 मेगावॉट सौर ऊर्जा उपलब्ध होणार असून त्यातून बहुतांश सर्व शेतकऱ्यांना किमान 8 तास सलग दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात येईल। राज्याची ही योजना इतर राज्यांनीही लागू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्यात असं ते म्हणाले। सोलार मायक्रोग्रिडचा वापर करून मेळघाटातल्या वन खात्याच्या आत असणाऱ्या लांबवरच्या गावांना वीज पुरवठा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। की ज्याच्यामध्ये आपण सोलर मायक्रोग्रिड तयार करणार आहोत। सोलर मायक्रोग्रिडचा अर्थ असा आहे की आता इंडिव्हिज्युअल घरांना सोलर देणार नाही, त्या ठिकाणी आपण एक कंप्लीट जसं आपण सोलर विलेजमध्ये गाव सोलर करतो तशा पद्धतीनं तिथे आपण सोलर प्लांट उभा करणार आहोत, मोठ्या कॅपॅसिटीचा प्लांट उभा करणार आहोत, त्याची मायक्रोग्रिड तयार करणार आहोत आणि त्यातनं बॅटरी स्टोरेजचा उपयोग करून वीज निर्मिती करून या प्रत्येक घराला त्या गावातल्या आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीने वीज देणार आहोत। सायबर सुरक्षा जनजागृतीसाठी राज्य सरकारने 43 कोटी रुपयांची तरतूद केली असून समाज माध्यमांच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करून उपाययोजना आखण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। सायबर गुन्ह्यांच्या संदर्भातल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते। समाज माध्यमावर बदनाम करण्याच्या घटनांमध्ये सर्व स्तरातील नागरिकांना विशेषतः महिलांना अधिक त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे या संदर्भातल्या कायद्यात बदल किंवा नवी तरतूद करण्याची आवश्यकता आहे का या पडताळणीसाठी ही समिती कार्य करेल असं ते म्हणाले। राज्यात नवीन तंत्रज्ञान शोधून सायबर गुन्हे करण्याचे प्रकार उघडकीला येतात। यासाठी नागरिकांना सतर्क करून जनजागृती करण्यासाठी महासायबर सेफ ॲप हे विशेष ॲप तयार करण्यात आले। त्यामधून दर महिन्याला 21 कोटी संदेश नागरिकांकडे जातील अशी व्यवस्था असेल अशी माहिती याआधी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली। 7.5 अश्वशक्तीच्या आत असणाऱ्या वीज पंप धारकांसाठी मोफत वीज योजना राज्यात राबवण्यात येते, मात्र ज्यांचा वापर यापेक्षा जास्त आहे त्यांनी तो या मर्यादेत आणण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही योजनेचा लाभ दिला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। याबाबतचा प्रश्न सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केला होता। नर्सरी चालवणाऱ्या लोकांना काही विशेष लाभ देणं शक्य आहे का यासाठी प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांच्या संकलन केंद्रासाठी वीज दर कमी करण्यासाठी सरकारने केलेली विनंती राज्य वीज नियामक आयोगाने मान्य केली असून ते दर आता 1 जुलैपासून लागू होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। जे काही दुग्ध संकलन उद्योगांना आकारलेले आता नवीन आदेश आलेले आहेत, ज्यामध्ये 1 जुलै 2026 पासून ते लागू होणार आहेत, त्यामध्ये आता त्यांनी ते मान्य केलेलं आहे। आणि यापूर्वी लघुदाब वाणिज्यमध्ये 16 रुपये 55 पैसे युनिट होता, तो आता नवीन दर हा 16 रुपये 55 पैशावरनं 7 रुपये 31 पैसे प्रति युनिट त्यांनी करून दिलेला आहे। उच्चदाब वाणिज्यमध्ये 13 रुपये 81 पैसे अशा पद्धतीनं आपल्याला तो रेट लागायचा, तो आता त्यांनी 9 रुपये 6 पैसे असा रेट तयार करून दिलेला आहे। त्यामुळे निश्चितपणे आता हे जे नवीन रेट जे आपण MERC ला विनंती केली होती आणि त्यांनी ते मान्य केलेले असल्यामुळे त्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे होईल। अर्थसंकल्पावरील चर्चा गांभीर्याने होणं आवश्यक आहे आणि ती ऐकण्यासाठी किमान अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी गॅलरीत असणं आवश्यक आहे, याची नोंद सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अन्यथा पुढील उचित निर्णय सभागृह घेण्यासाठी सक्षम आहे अशी भूमिका अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत घेतली। याबाबतची मागणी ज्येष्ठ सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात केली होती। सभागृहात आता अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू झाली आहे। आवश्यकता नसताना आणि मागणी नसतानाही रस्त्यांची घोषणा करून अनावश्यक खर्च केला जातोय। आमच्या महाविकास आघाडीने 2 लाख कर्जमाफीचा निर्णय घेतला होता, आता पुन्हा तेवढीच घोषणा करण्यात काय अर्थ आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी चर्चेची सुरुवात करताना केली। दरम्यान गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात
विधान भवनात धक्काबुक्की करण्याच्या प्रकरणातले आरोपी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना हक्कभंग समितीनं सुनावलेली 2 दिवस कारावासाच्या शिक्षेनुसार दोघांनाही अटक करण्यात आली होती, अशी माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिली. राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याऐवजी राज्यावरचं कर्ज 6 पट झालंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान केली. गेल्या वर्षी मंजूर केलेल्या 1,13,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा